महायुतीतल्या तिन्ही पक्षांकडून नाशिकच्या जागेची चाचपणी सुरू। छगन भुजबळांचं वक्तव्य, उमेदवारी मागितली नसल्याचं देखील केलं स्पष्ट। साताऱ्यात उद्या उदयनराजेंचा भव्य सत्कार सोहळा। साताऱ्याच्या जागेचा आग्रह अजित पवार गटानं सोडल्याची शक्यता। बदल्यात नाशिक मतदारसंघाची मागणी केल्याची चर्चा। भाजपचे चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार थोड्याच वेळात अर्ज भरणार। फडणवीस आणि बावनकुळे राहणार उपस्थित। रावेरच्या भाजप उमेदवार रक्षा खडसे आणि कार्यकर्त्यांमध्ये गिरीश महाजनांसमोरच वादावादी। आम्हाला डावलून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रचार करतात, खडसे भाजप कार्यकर्त्यांचा आरोप। शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील आज अजित पवार गटात प्रवेश करणार। महायुतीत शिरूरची जागा राष्ट्रवादीकडे गेल्यानं निर्णय। ठाकरे गटाची पहिली यादी आजच जाहीर होणार। 15 ते 16 उमेदवारांचा समावेश असण्याची शक्यता। महाविकास आघाडी आणि प्रकाश आंबेडकरांमध्ये आज नव्यानं चर्चा होण्याची शक्यता। त्यामुळे आंबेडकर आपली भूमिका आजच्याऐवजी उद्या जाहीर करतील अशी चर्चा। स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि महाविकास आघाडीची चर्चा फिसकटल्याचं चित्र। शेट्टींनी आमच्यासोबत यावं अशी आमची इच्छा होती, मात्र त्यांचा वेगळा विचार दिसतोय। जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य। शरद पवार गटाची उद्या मुंबईत बैठक। लोकसभा उमेदवारांच्या नावावर अंतिम चर्चा करणार। नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणावर 1 एप्रिल रोजी निकाल येण्याची शक्यता। निकाल बाजूने लागला तर महायुतीकडून 2 एप्रिलला उमेदवारी जाहीर होणार। विश्वसनीय सूत्रांची एबीपी माझाला माहिती। केजरीवाल यांच्या अटकेविरोधात आज आपचे कार्यकर्ते पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव घालणार, तर भ्रष्टाचाराच्या विरोधात भाजप देखील करणार निदर्शनं। उजनी धरण यंदा इतिहासातील सर्वात निच्चांकी पातळी गाठणार। दररोज 425 लिटर पाण्याचं बाष्पीभवन। दुष्काळाची स्थिती गंभीर होण्याची भीती। एकतीस मार्चला रविवार असूनही बँका लोकांसाठी खुल्या राहणार। रिझर्व्ह बँकेचे बँकांना निर्देश। नवी मुंबई विमानतळावरून पहिलं उड्डाण 31 मार्च 2025 रोजी होणार। सिडकोचा मोठा दावा, 63% काम पूर्ण झाल्याची घोषणा। आयपीएल मध्ये आज चेन्नई आणि गुजरात टायटन्स आमने सामने येणार। दुसऱ्या विजयासाठी दोन्ही संघ मैदानात उतरणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।